नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. करवीर तालुक्यातील शिये इथल्या संस्कार विद्यामंदिर शाळेत आषाढी एकादशी निमित्त शनिवार दिनांक 25 रोजी भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेचे, वारकरी संप्रदायाचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा हा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला. कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील चिमुकले विद्यार्थी विविध वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते. डोईवर तुळशी वृंदावन, हातात भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखातून उमटणारा ज्ञानोबा तुकाराम हा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विद्यार्थ्यांनी लयबद्ध ठेका धरत गावातून पायी दिंडी काढली. चिमुकल्या वारकऱ्यांचा उत्साह आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भक्तिभाव सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या दिंडी सोहळ्यात जवळजवळ 300 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचेही सुंदर दर्शन घडवले. माऊली माऊली या भक्तिगीताच्या तालावर 150 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेले सुंदर नृत्य उपस्थितांच्या विशेष कौतुकास पात्र ठरले. तसेच झिम्मा फुगडीच्या पारंपरिक खेळाने कार्यक्रमात उत्साह आणि चैतन्य निर्माण केले. दिंडी सोहळ्यात छोट्या विठ्ठल रखुमाईचे मनोहारी दर्शन हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. विद्यार्थ्यांसोबत पालक, विविध वारकरी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्व नागरिकांनी या भक्तिमय सोहळ्याचा उत्स्फूर्त आनंद घेतला. पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नागरिकांचा उत्साह यामुळे कार्यक्रमाला अधिकच भव्यता प्राप्त झाली. संस्थेचे संस्थापक शिवाजीराव बुवा यांचे मार्गदर्शन, शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र नाळे यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली सर्व शिक्षक वृंदाने या कार्यक्रमाचे नियोजन केले. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक यांच्या सामूहिक सहभागातून आषाढी एकादशीचा हा दिंडी सोहळा अत्यंत भक्तिमय, आनंददायी आणि अविस्मरणीय ठरला. ज्ञानोबा तुकाराम, माऊली माऊलीच्या जयघोषाने दुमदुमलेला हा सोहळा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि वारकरी संस्कृतीचा सुंदर आविष्कार ठरला.